एस रेडी मराठी लघुलेखन 60 शब्द प्रति मिनिट स्टार्ट। महोदय, परिच्छेद। आपण जाणता की आपला शेतकरी संस्कृतीचा रक्षक आहे, अन्नाचा उत्पादक आहे। शेतकरी सुखी तर देश सुखी वगैरे सांगून शेतकऱ्यांचा तोंड देखला गौरव करून त्यांचे आर्थिक मागासलेपण कमी होणार नाही। आज शेतकऱ्यांचे दोन्ही डोळे शेतीची मशागत करण्याकडे आणि बाजारपेठेकडे लागले आहेत। शेतीला उद्योग समजून तो व्यापारी वळणाचा बनू लागला आहे। शेतमालाला योग्य किंमत मिळण्यासाठी सरकारकडे न्यायाची मागणी करू लागला आहे। शेवटी रस्त्यावर येऊन दिंडीत सहभागी होऊ लागला आहे। परंतु आजही शेतमालाला उत्पादन खर्चाच्या आधारावर मूल्य दिले जात नाही। शेतकरी आर्थिकदृष्ट्या सुधारावयाला हवा असेल तर उत्पादन खर्चाच्या आधारे त्याला मूल्य मिळाले पाहिजे आणि म्हणून शेतमालाच्या किमतीचा प्रश्न तरी लवकर निकालात निघाला पाहिजे। कृषी मूल्य आयोगात कृषी तज्ञ अभ्यासक यांच्या बरोबरीने विभागवार शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना देखील स्थान मिळाले पाहिजे। शासनाने जे हमी भाव निर्धारित केले असतील त्या हमी दरापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी करणे हा दखलपात्र गुन्हा ठरला पाहिजे। यापूर्वी उत्पादकता वर्षात ह्या अडसरांचा विचार झाला नसला तरी येत्या काही वर्षातच शेतकऱ्यांसाठी कर्ज पुरवठा धोरण अंमलबजावणी आणि उत्पादन खर्चानुसार शेतमालाचा प्रश्न सोडवून शेतकऱ्यांशी अधिक जवळीक साधणे ही काळाची गरज आहे। याबाबत शासनाने लक्ष घालून कार्यवाही करावी अशी मी विनंती करतो। परिच्छेद आपला।